आज आपण बघणार आहोत मुलांना शिस्त लावण्याचे काही प्रभावी मार्ग. हा आढावा खास करून पालक आणि शिक्षकांसाठी आहे, जे मुलांना ओरडून किंवा मारून नाही, तर चांगल्या सवयी लावून शिस्तबद्ध बनवू इच्छितात. पहिला म्हणजे नियम स्पष्ट सांगा आणि शांतपणे बोला. घरातले जे काही नियम आहेत, म्हणजे अभ्यासाची वेळ असेल किंवा मोबाईल वापरायचा वेळ, ते मुलांना सोप्या भाषेत सांगा. समजा चूक झालीच तर ओरडण्याऐवजी त्यांना शांतपणे समजावून सांगा. त्याचा परिणाम खरंच खूप चांगला होतो. दुसरं, तुम्ही स्वतः एक आदर्श बना. हे खूप महत्वाचं आहे, कारण मुलं आपण जे करतो तेच बघून शिकतात. तुम्ही स्वतः शिस्त पाळली तर तेही पाळतील. आणि हो, त्यांच्या चांगल्या वागणुकीचं कौतुक करायला विसरू नका. बक्षीस नाही, पण प्रोत्साहन देणारे 2 शब्द, ते खूप महत्वाचे आहेत. आणि तिसरं, प्रेम आणि शिस्तीमध्ये एक बॅलन्स हवा. म्हणजे जास्त कडकपणा पण नको आणि जास्त मोकळीक पण नको. मुलांना मारण्याऐवजी त्यांच्या चुकीचे परिणाम काय होतील हे त्यांना समजावून सांगा. उदाहरणार्थ, खेळणी वेळेवर उचलली नाहीत तर ती काही वेळासाठी बाजूला ठेवली जातील. ही शिक्षा नाही, तर त्यांच्या कृतीचा परिणाम आहे. थोडक्यात काय, तर स्पष्ट संवाद, स्वतःचं उदाहरण आणि प्रेमाचा समतोल साधून तुम्ही मुलांना जास्त जबाबदार आणि शिस्तप्रिय बनवू शकता.